दिनांक 29 मार्च 2026 रोजी वनपरिमंडळ आंबेगाव वनपरिक्षेत्र वेल्हा अंतर्गत येत असलेल्या मौजे रांजणे फाट्यावर सापळा रचून मौजे निगडे मौसे येथील 2 जण, मौजे कोंडगाव येथील 1 जण अशा एकूण 3 इसमांवर वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 2, भारतीय शास्त्र अधिनियम 1959 अन्वये वनरक्षक रुळे गुन्हा क्रमांक WL7/2026 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अनिल लांडगे यांनी स्पष्ट केले की वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम व भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अन्वये वनरक्षक रुळे WL07/2026 अन्वये गुन्हा नोंद केला असून अशा उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त 7 वर्षे कारावासाची तसेच 25,000 पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्हा हा अजामीनपात्र तसेच दाखलपात्र स्वरूपाचा आहे। यास्तव वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते। वरील कारवाईत आरोपी मारुती बबनराव दारवटकर राहणार कोंडगाव तालुका राजगड जिल्हा पुणे तसेच दत्तात्रय लक्ष्मण नलावडे राहणार निगडे मौसे तालुका रायगड जिल्हा पुणे आणि गोरख हनुमंत नलावडे राहणार निगडे मौसे तालुका राजगड जिल्हा पुणे यांच्याकडून वन्यजीव बभेकर तथा पिसोरी या वन्य प्राण्यांचे मांस पकडण्यात आले। यावेळी आरोपीकडून वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहे। सदर सर्व 3 इसमांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। अवैध शिकारीचा प्रकार चालू असताना शिकारी रिक्षा क्रमांक MH12 VW 6394 या वाहनातून शिकारीसाठी आल्याची गुप्त माहिती श्री NP रासकर वनरक्षक केळद यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी सापळा रचून सदर कारवाई केली आहे। सदर कारवाई पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, श्रीमती शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक भोर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिल लांडगे वनपरिक्षेत्र अधिकारी वेल्हे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या केली आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।